हाय एव्हरीबडी, कसे आहात तुम्ही? मी मराठीमध्ये व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे, तरी तुम्ही पोहोचत नाहीत माझ्या व्हिडिओपर्यंत. जास्त व्ह्यू तर काही येत नाही आणि मला तुम्ही लोक सांगता की मराठीमध्ये व्हिडिओ कर म्हणून. ताई आता व्हिडिओ करते मराठीमध्ये गेल्या गुरुवारपासून, तर तसे ते व्ह्यूज पण द्या ना माझ्या व्हिडिओला. तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ मागता तर आज मी तुमच्यासाठी आणलेला आहे 19 ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी कसा राहील याचं रीडिंग आणलेलं आहे. वार बुधवार आहे, सप्तमीचा दिवस आहे. तर खूप जणांकडे शीतला सप्तमी असू शकते, तर त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ज्योती मातेची पूजा करून उद्याच्या दिवशी शीतला मातेची ही पूजा केली जाते. शिळं अन्न काही घरांमध्ये खाल्लं जातं, तर काही घरांमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये पुढची जी येणारी सप्तमी आहे त्याला शीतळा सप्तमी म्हटलं जातं. तर दोन्ही सप्तमी शीतळा सप्तमी म्हणूनच मनवल्या जातात. तर सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा त्याच्या. चला आपण बघूया आजचं रीडिंग काय आहे. आजचं आपण पिक कार्ड रीडिंग आणलेलं आहे. एक कार्ड उचला आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही कोणतं कार्ड उचललेलं आहे. कार्ड नंबर 1 आहे आणि कार्ड नंबर 2 आहे. 2 कार्ड आहे, किंवा गुलाबी आणि पिवळं जरी तुम्ही म्हटलं तरी चालेल. तर वेळ न घालवता आपण बघूया आजची कार्ड. कार्ड नंबर 1, कार्ड नंबर 2. कार्ड नंबर 1 आहे गुलाबी, कार्ड नंबर 2 आहे पिवळं, येलो कलर, राणी पिंक कलर, आणि हा येलो कलर गोल्डन येलो कलर आहे. तर नक्की मला सांगा तुम्ही यातलं कोणतं कार्ड चूज केलेलं आहे. मी तुम्हाला वेळ देते, बघा 2 सेकंद देते मी तुम्हाला. तर तुम्हाला जे कार्ड अट्रॅक्ट करेल ते बघा. नाहीतर 3 वेळा तुमचं स्वतःचं नाव घ्या, नाहीतर तुमच्या इष्टाचं नाव घ्या, नाहीतर तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांचं नाव घ्या आणि नक्की कार्ड सिलेक्ट करा. तुम्हाला त्याचा नक्की चांगला अर्थ मी सांगत आहे. पहिलं कार्ड आहे ज्यांनी पण कार्ड नंबर 1 गुलाबी कलरचं कार्ड, पिंक कलरचं कार्ड सिलेक्ट केलेलं आहे, डार्क पिंक, तर किंवा राणी पिंक म्हटलं जातं. तर त्यांना ॲबेंडन्सचं कार्ड आणलेलं आहे. ॲबेंडन्सचा मतलब समृद्धी आणि भरभराट. तिचं कार्ड तुम्हाला आहे. देवदूत तुम्हाला सांगत आहेत. युनिवर्स, ब्रह्मांडाचे नायक माझे स्वामी आहेत. हे बघा, इथे स्वामी बसलेले आहेत. हे बघा स्वामी आहेत. आपण सप्तशती वाचलेली होती. तर स्वामी आहेत ब्रह्मांडाचे नायक. ते तुम्हाला काय सांगत आहेत, युनिवर्स तुम्हाला काय सांगत आहे ते आपण नक्की बघूया. युनिवर्स आज सांगत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये पैसा, प्रेमाची ऊर्जा, त्याची ऊर्जा, संधी यांची कमतरता अजिबात नाही आहे. तुमच्याकडे भरभरून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत. तुम्हाला मदतही मिळत आहे. फक्त तुम्हाला एक सांगितलं जातं या कार्डाद्वारे की तुम्ही विश्वास, जो पण तुम्हाला संदेश येईल, जे पण सिग्नल्स मिळतील, जे पण तुम्हाला काही म्हणतात ना की काही जे संकेत तुम्हाला मिळतील, तर ते तुम्ही म्हणतात ना की ते संकेत तुम्ही डिकोड करायचा प्रयत्न करा. तुम्हाला नकारात्मक शक्ती, म्हणजे म्हणतात ना की नकारात्मकता मनातली तुमच्या सोडून द्या. तुमच्या मनामध्ये असलेले भीती जी आहे की मी सगळ्यात एकदम म्हणतात ना की मी सगळ्यात एकदम फिअर ऑफ लॅक जो असतो, मनामध्ये एकदम कमजोरी असते, ती सोडून द्या. तुम्हाला सांगितलं जात आहे मनामध्ये कोणत्या गोष्टी साचवून ठेवू नका. तुमची विचारसरणी बदला, तर तुमच्याकडे भरभराट नक्की येईल. आता आपण वेगळ्या अँगलनी जर का आपण बघितलं तर करिअरमध्ये मी तुम्हाला सांगेन की करिअरमध्ये तुम्हाला सांगितलं जातं आहे तुम्हाला संपत्ती मिळण्याचे चान्सेस आहेत. करिअरमध्ये संपत्ती म्हणजे काय, तिथे काही संपत्ती तुम्हाला मिळत नाही, तर करिअरमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. नवीन तुम्हाला डेझिग्नेशन पुढचं मिळेल, किंवा तुम्हाला कोणाची जर का अडकलेलं असेल प्रमोशन, तर त्याला प्रमोशन मिळू शकतं. त्याला म्हणतात ना की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जॉबचा प्रयत्न करत असेल तर त्याला तशी ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते नोकरी करण्याची. किंवा आधी कोणी जर का खूप त्यांच्या प्रोजेक्टवरती स्वतःच्या मेहनत घेतलेली आहे, एकदम 2-3 प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत आणि आता सगळी पूर्णत्वाच्या दिशेवरती आहेत, किंवा एक एक पूर्ण झालेली आहेत प्रोजेक्ट, किंवा एखादा नवीन कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळणार आहे, किंवा एखादा नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहे जी तुमच्या जॉबशी रिलेटेड आहे, तुमच्या ऑफिसशी रिलेटेड आहे, वर्कप्लेसमध्ये चांगलं वातावरण तुम्ही क्रिएट करायचा प्रयत्न केला, तर ही जी सगळी मेहनत आहे त्या मेहनतीचं तुम्हाला म्हणजे मेहनतीचं यश मिळण्याचे संकेत तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला म्हणतात ना तुमचं ज्या कष्ट असतं ना, त्याला आपण जे मराठीमध्ये म्हणतो की कष्टाचं चीज तुमच्या होणार आहे. वेळ आली की तुम्हाला ते नक्की मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये 19 ऑगस्ट 2026ला तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमच्या मनावरती विश्वास ठेवा. तुमचं म्हणतात ना की जर का कोणी विचार करत असेल
की दुसरं काहीतरी मी जॉब वगैरे स्टार्ट करतो किंवा दुसरी आणखी एखादी ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली, तर तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे की तुमच्याकडे सतत संपत्ती म्हणजे तुमच्याकडे सतत धन यायचा ओढासुद्धा आता सुरू होणार आहे. मागे तुम्ही जे काही कष्ट घेतलेले आहेत ते कष्टातून तुम्हाला फायदा होणार आहे. तसंच बिझनेसवाल्यांना पण आहे. तुम्ही जे एखाद्या प्रोजेक्टसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत, एखादं डील तुमचं होण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत, तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. त्या डीलचा तुम्हाला त्यातून प्रॉफिट मिळणार आहे. किंवा आता जे डील तुम्ही करणार आहात ते विचार करून तुम्ही करताय. सगळ्या गोष्टी जिथच्या तिथे म्हणतात ना, सगळे जिथच्या तिथे सिक्युअर करून तुम्ही एखादं डील करत आहात, तर नक्की तुम्हाला म्हणजे ह्या डीलसाठी तुम्ही कदाचित तुमच्या फॅमिलीला पण वेळ नाही देऊ शकलेला आहात. तर ती जी तुम्ही काही भरपूर प्रमाणामध्ये मेहनत केलेली आहे, त्या मेहनतीची रिझल्ट यायचा वेळ आलेली आहे हे तुम्हाला सांगितलं जात आहे. हवी तशी मदत तुम्हाला वेळेवरती मिळणार आहे. जर का तुम्हाला एखादं प्रोजेक्ट दिलं जात आहे, एखादं तुम्ही जर का शॉप वगैरे आहे तुमचं किंवा एखादा तुमचा बिझनेस आहे, तर तिथे तुम्हाला आता कधी कधी आपल्याला काही रॉ मटेरियलची पण कमतरता येते, तर वेळेवरती तुम्हाला कोणाची तरी मदत मिळेल. किंवा एखादा प्रोजेक्ट तुमचं आत्ता लोन तुमचं पास नाही झालं आहे किंवा ते पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी तुमच्याकडे फंड नाही आहे, तर वेळेवरती तुम्हाला कोणीतरी असं एखादी व्यक्ती मदत करेल, पार्टनरशिप तुमच्याकडे येईल एखादी, किंवा कोणाशी तरी तुम्हाला वेळेवर कोलॅबरेशन वगैरे तुम्हाला मिळून जाईल, किंवा कोणीतरी फायनान्स करणारं तुम्हाला वेळेवरती मिळून जाईल आणि ती व्यक्ती तुम्हाला फायनान्स करेल आणि तुमचं प्रोजेक्ट पुढे जाईल. तर अशा गोष्टी तुमच्यासाठी उद्याच्या 19 तारखेला तुमच्याबरोबर होऊ शकतात. तसंच तुमच्याबरोबर म्हणतात ना की जसं संपत्ती आणि सुख आहे हे पाण्यासारखं वाहतं आणि ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. तसंच जे पण जॉब करणार आहेत, करिअरमध्ये जे लोक आहेत, बिझनेसमन जे लोक आहेत, त्यांनी नक्की तयार राहायचं आहे. उद्याची जी ऊर्जा आहे ती संपत्ती आणि सुख तुमच्याकडे यायची ऊर्जा आहे, ती पाण्यासारखी जशी वाहते तशी तुम्ही त्याच्याबरोबर वाहत जायचं आहे असं तुम्हाला सांगितलं जात आहे. जर का तुम्ही जर का लव्ह रिलेशनशिपमध्ये आहे, फॅमिलीमध्ये आहे, तर तुम्हाला असं सांगितलं जातं आहे की तुम्ही विश्वास ठेवा. आतापर्यंत तुम्ही जे एफर्ट्स घेतलेले आहे, आमच्या गृहिणी आहेत त्यांनी पण जे काही घरामध्ये एफर्ट्स घेतलेले आहेत त्यांना नक्की त्याचं फळ आजच्या दिवसात मिळणार आहे. जे पण लव्ह रिलेशनशिपमध्ये आहेत, मिसअंडरस्टँडिंग एवढे दिवस चाललं होतं किंवा तुमचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन होतं, तर तुम्ही कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये येऊन तुमची म्हणतात ना की तुम्हाला एक संतुष्टी मिळू शकेल. तुम्ही समोरच्याला समजायचा प्रयत्न केलात तर तुमच्या म्हणतात ना की एक तुम्हाला पर्टिक्युलर ब्रह्मांडाचा तुम्हाला संदेश देईल किंवा तुमचं लग्नाच्या ठिकाणी लग्नाच्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकाल किंवा लव्ह रिलेशनशिपमध्ये तुम्ही थोडेसे पुढे जाऊ शकाल. अशी सिच्युएशन उद्या तुमच्यामध्ये येऊ शकेल. मुलांसाठी पण उद्या जर काही एज्युकेशन वगैरे मुलं घेत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली सकारात्मक ऊर्जा येईल आणि ते अभ्यास करतील. त्यांनी जे आत्तापर्यंत एफर्ट्स घेतलेले आहेत, कोणाला जर का ॲडमिशन मिळत नव्हती किंवा कोणी खूप हार्डवर्क केलं आहे, एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे आणि त्यांनी एक्झाम दिलेली आहे आता, तर त्याचे रिझल्ट याचे वेळ झालेली आहे, तर त्याला त्याच्या रिझल्टचे चांगले त्याला मिळू शकतात परिणाम जे येतील ते. तसंच तुम्हाला म्हणतात ना की जर का तुम्हाला काही फायनान्शियली मदत हवी असेल मुलांना किंवा तुम्हाला कुठे जर का काही क्वेश्चन वगैरेमध्ये तुम्ही अडकला असाल, काही क्वेरी असेल तुम्हाला, तर तुम्हाला म्हणतात ना की खूप प्रयत्न करूनसुद्धा ती खूप एफर्ट्स घेऊन खूप म्हणतात ना नॉलेज असूनसुद्धा तुम्हाला ती समजत नाही आहे कशी सॉल्व करायची, तर तुमचे मेंटर, तुमचे टीचर, तुमचे लेक्चरर, तुमचे काउन्सिलर यांच्याकडून, तुमची टीचर, ट्युशन टीचर, क्लासेसचे टीचर यांच्याकडून तुम्हाला नक्की वेळेवरती हेल्प मिळेल आणि त्यातून तुम्ही ओव्हरकम होऊ जाल. तसंच तुमच्यासाठी सांगितलं जातं आहे जे तुम्हाला युनिव्हर्सने आतापर्यंत दिलेलं आहे, हे कार्ड ज्यांच्याकडे पण आलं आहे, युनिव्हर्सने तुम्हाला जे आत्तापर्यंत दिलेलं आहे, ब्रह्मांडाने जे तुम्हाला आत्तापर्यंत दिलेलं आहे, तर त्याचा चांगल्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करा, ग्रॅटिट्यूड पे करा की माझ्याकडे आता जे पण आहे त्याच्यात मी समाधानी आहे आणि तू मला आतापर्यंत परमेश्वरा जे काही दिलं आहेस, युनिव्हर्स तुम्हाला आतापर्यंत जे काही दिलं आहेस ते त्याच्यासाठी थँक्यू असं तुम्ही नक्की म्हणा. नंबर 2 किंवा गोल्डन येलो कलरचं कार्ड, ज्यांनी पण सोनेरी पिवळ्या रंगाचं कार्ड चूज केलेलं आहे 2 नंबरचं, त्यांच्यासाठी कार्ड आलेलं आहे टेक ॲक्शन. पाय उचला, कृती करा लवकर. जी पण काही कृती कराल तुम्हाला फायद्याची ठरेल जीवनामध्ये. मग याचा जर का तुम्ही अर्थ बघितलात तर असा आहे या कार्डाचा की ब्रह्मांड तुमच्यासाठी, देवदूत तुमच्यासाठी स्वप्नां जी तुम्ही बघितलेली आहेत ना ती वास्तवात उतरवायचा प्रयत्न करते. तर तुम्ही लगेच कामाला लागा, थांबू नका. दोन्ही पण कार्डामध्ये थांबू नका, टेक ॲक्शन.
तर तुम्हाला सांगितलं आहे की तुमची जी डिवाईन टाईम आहे, ती तुमची जी दैवी वेळ आहे, ती तुमची नशिबाची जवळ आलेली आहे. तर आता तुम्ही थांबू नका. विश्वाची ऊर्जा तुमच्या बाजूनी आहे. तुम्ही जे काही आता निर्णय घ्याल त्यांनी तुम्ही यशाकडे जाणार आहात. तुमच्यासाठी हेच सांगितलं जातं आहे. भीती किंवा आळस, तुम्ही जो तुमच्या मनामध्ये जी भीती आहे, जे तुम्ही ओव्हर थिंकिंग करत आहात, कॉन्फिडन्स नाही आहे तुम्हाला, तर तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये की तुम्ही अपयशाची भीती तुमच्या मनामध्ये खूप आहे. सगळं लॉस ची भीती आहे. पास्टमध्ये जे काही झाले ते तुम्ही पकडून बसलेला आहात. तर तुम्हाला आता तेच सांगितलं जातं आहे की आता तुम्ही विचार करा आणि लवकरात लवकर पाऊल उचला. कारण तुम्ही पाऊल उचलत नाही आहात. मागे जे तुम्ही लेसन्स घेतलेत, ज्या चुका मागच्या झालेल्या आहेत त्या तुम्ही विसरून पुढे जात नाही आहात. तर तुम्हाला आता सांगितलं जातं आहे तुम्ही आता चुकलात तरी चालेल, पण तुम्ही आता एक पाऊल तरी उचला. तर युनिवर्स तुम्हाला, ब्रह्मांडाचे नायक आहेत ना आपले स्वामी, ते तुमच्या पाठीशीच उभे आहेत. सांगितलं जाते तुम्ही एक पायरी तर पुढे उतरा, पुढे चला, एक पायरी तर चढा, तरच तुम्हाला युनिवर्स मदत करेल. यशाकडे तुम्ही जाऊ शकाल. भीती घालवून टाका. तुमच्यासाठी तेच सांगितलं आहे. तुम्ही जो पण आता मॅनिफेस्टेशन कराल, जी प्रार्थना तुम्ही देवाकडे कराल, ती प्रार्थना तुम्हाला, तुमचे जे विचार आहेत ते मॅनिफेस्टेशन करा. तुम्ही ते तुमचे विचार आहेत ते सकारात्मक, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, सकारात्मक विचार करा. प्रार्थना म्हणजे म्हणतात ना की प्रार्थना करून तर प्रत्येक गोष्ट बदलणार नाही आहे. प्रार्थना तर करा, देव तुम्हाला साथ तर देणार आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही ॲक्शन तर घ्या. तुम्ही ॲक्शनच घ्यायचा प्रयत्न करत नाही आहात तर तुम्हाला देव कसं मदत करेल? नाही करणार. लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करा. कृतीची जोड द्या. प्रत्येक एक गोष्ट तुम्ही कृतीमध्ये आणा. जर का तू बघितलं, आपण करिअर वाईज आपण जर का बघितलं तर तुम्हाला हे सांगितलं जातं आहे की तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल, नवीन तुम्हाला व्यवसाय स्टार्टअप करायचा असेल, तुम्हाला काही स्टार्टअप करायचं असेल, नवीन जॉब शोधत असाल, किंवा आता ज्या जॉबमध्ये आहे तिथे तुमचं ॲटमॉस्फिअर चांगलं नसेल म्हणून, सॅलरीज कमी आहे, वर्कलोड जास्त आहे म्हणून तुम्ही जर का दुसरं शोधत असाल, एक्सपिरियन्स असूनसुद्धा तुम्हाला तेवढा भाव नाही दिला जात म्हणून काही जण जॉब सोडायचा प्रयत्न करतात, तर तुम्हाला आता सांगितलं जातं आहे की तुम्ही आता नक्की प्रयत्न करायला सुरुवात करा. जॉब शोधण्याचा प्रयत्न करा. एखाद्या प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार करत असाल तर पहिले पाऊल तर टाका. ईमेल्स करा लोकांना भेटा, समोरासमोर फेस टू फेस मीटिंग करा, तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. इंटरव्ह्यूजना जा. तुम्हाला आतापर्यंत जे तुम्हाला येत नव्हते काहीही, म्हणतात ना की काही एवढे पण ॲप्लिकेशन केले पण मला कुठूनही कोणी इंटरव्ह्यूसाठी वगैरे बोलवलं नाही, तर आता तुम्ही तसे जा. तुमच्या दूरच्या सिटीमध्ये जरी असेल तरी तुम्ही एक पाऊल तर उचला. घाबरू नका, मी दुसऱ्या सिटीत गेल्यावर माझ्याच्यानी काम होईल का, मी माझ्या फील्डमध्येच काम करणार आहे आणि दुसरं फील्ड मला जमेल की नाही जमेल हा विचार करू नका. नक्की पुढे जा. छोट्या छोट्या गोष्टी म्हणतात ना की छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला कदाचित फायदा होऊ शकेल. प्लेसमेंटवाले तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे बोलवत आहेत तर जा, तिथे तुम्हाला कोणीतरी भेटेल, तिथून तुमचं ग्रोथ होऊ शकते. तिथे तुम्हाला ते लोक कुठे प्लेसमेंट देतील तर तिथून तुम्ही जर काही इंटरव्ह्यूला वगैरे गेलात तर तुम्हाला तिथूनही काही फायदा होऊ शकतो. छोटीशी जॉब आली तरी करा. जर का म्हणतात ना की तुम्हाला एकदमच तुम्ही फ्रेश आहे आणि फ्रेशर आहे, तुम्हाला आतापर्यंत कुठे जॉब नाही मिळालेला आहे, तर नक्की तुम्ही इथे जाऊन प्रयत्न करा प्लेसमेंटमध्ये वगैरे, किंवा एखादा छोटासा जॉबसुद्धा पुढे तो मोठा होऊ शकतो. ते तुमच्या हातामध्ये असतं प्रत्येक गोष्ट. तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे की फक्त तुम्ही मी आज करीन, उद्या करीन, आळस दाखवू नका. हा तुमच्यासाठी हे कार्ड मेन तुम्हाला तेच सांगते. आळस दाखवू नका. छोटीशी तरी तुम्ही सुरुवात करा. कोणाशी मी ह्याची हेल्प कशी मागू, मी त्या व्यक्तीची हेल्प कशी मागू, मी हेल्प कोण देईल का मला हेल्प, याचा विचार करू नका. समोर तुमच्या दिसतंय की ती व्यक्ती तुम्हाला हेल्प करू शकते, तर थोडासा कमीपणा आला म्हणून त्याची वाट नका बघू. जा, ती व्यक्ती तुम्हाला हेल्प करेल, त्यातून तुम्हाला पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. ॲक्शन घ्या. मेन म्हणजे तुम्ही कृती करा, हे तुम्हाला सांगितलं जातं आहे. समोरची व्यक्ती आधी बोलेल की नाही बोलेल याची वाट बघू नका. जसं मी सांगितलं, एखादा जर का तुम्ही बिझनेसमॅन असाल, एखादं डील आहे, खूप दिवस झाले त्याने अजून मला काही मी कोटेशन वगैरे दिलेलं आहे किंवा मी डीलवर सही करून दिलेल्या आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत मला जरा पण काही रिप्लायच केलेला नाही आहे, तर तो रिप्लाय येईपर्यंत तुम्ही वाट बघू नका. तुम्ही छोटंसं तरी एक ईमेल त्याला करा, त्याला एक व्हॉट्सअप तर करा, त्याला एक SMS तर करा. तुम्ही आता SMS चा जमाना तर राहिला नाही, तरी पण SMS करा. चला, ती व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्स नाही देत आहे, बघा तर खरं एक काम करून की तुमचं डील जे आहे ते तो साईन करायला रेडी आहे, नाही आहे की त्याला काही प्राइजेसमध्ये चेंजेस हवेत. जर का तुमचं एक्सपोर्ट वगैरे होणार असेल तर तुम्हाला त्याला प्राइजेसमध्ये काही चेंजेस हवेत. एक्सपोर्टमध्ये सुद्धा हा CA चे बरोबर नाही, तो CA चे बरोबर नाही असं करू नका.
पुढे जा. तुम्हाला हे सांगितलं जातं आहे, ॲक्शनमध्ये आणा प्रत्येक गोष्ट. तुम्हाला जर का विजा लागत नाही आहे तर स्वतः जा तिथे. एजंटची वाट नका बघत बसू, तो सांगेल मी करीन. स्वतः बघा, स्वतः जा एजंटकडे, स्वतः प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. हे तुम्हाला मेन म्हणजे सांगितलं जातं आहे. प्रत्येक गोष्टीकडे स्वतः लक्ष द्या आणि त्यानुसार कृती करा. इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा स्वतः विचार करा आणि लगेच इन्व्हेस्ट करून टाका. काही पैसे तुमच्याकडे असतील तर मला प्रॉफिट कुठून चांगला होणार आहे ते बघा आणि पुढे जा. जॉबचं मनात आलं आहे चेंज करायचं, जॉब चेंज करा, थांबू नका. जर का तुमच्या मनामध्ये आलेलं आहे की मला पुढे जायचं आहे आणि दुसरी इन्कम स्टार्ट करायची आहे काहीतरी, तर ती पण स्टार्ट करा. एक्सपान्शन करायचं आहे मला माझ्या बिझनेसमध्ये, तर टेक ॲक्शन घ्या, कृती करा फटाफट. जर का तुमचं लव्ह रिलेशनशिप वाईज आपण बघितलं, फॅमिली वाईज बघितलं, जर तुमचे कोणाबरोबर मतभेद असतील, मिसअंडरस्टँडिंग असेल, तर त्या अंडरस्टँडिंगमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. तुमच्या ज्या मनामध्ये फिलिंग्स आहेत त्या समोरच्याला सांगा. तुम्हाला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. स्वतःहून तुम्ही म्हणतात ना की कम्युनिकेशन समोरच्याशी तुम्ही करा. जर का एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल आणि त्याच्याकडून तुम्हाला काही काम करायचं असेल, तुम्हाला त्याच्याकडून घ्यायचं असेल करून किंवा काय, तर तुम्ही स्वतः बोला. मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन तुमची झालेली आहे, तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही स्वतः कम्युनिकेशन स्टार्ट करा, स्वतः संवाद करा समोरच्या लोकांशी. तर समोरची व्यक्ती आधी बोलेल याची वाट बघू नका. क्लिअर कम्युनिकेशन करा, पटापट पुढे जाल तुम्ही. तुमच्यासाठी आरोग्याच्या बाबतीत पण हेच सांगितलं जातं आहे. तुमच्या भावना ज्या आहेत ना त्या समोरच्याला व्यक्त करा. हे तुम्हाला रिलेशनशिपमध्ये सांगितलं जातं आहे. लव्ह रिलेशनशिप आहे, ती नाही बोलत, तो नाही बोलत, त्याची वाट बघू नका. एकमेकांवरती अंडरस्टँडिंग करायचा प्रयत्न करा. आपण परफेक्ट कसे मॅच होऊ एकमेकांना ह्याचा प्रयत्न करा. ॲक्शन घ्या त्याच्यासाठी. व्यायाम करा आरोग्यामध्ये. आहार तुमचा जर का तुम्हाला बदलायचा असेल तर बदलू शकता. एक डाएट तुम्ही फॉलो करा. जिम मिळाली असेल तर जिममध्ये जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे कार्ड आल्यावरती तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की टाळाटाळ करायची प्रत्येक गोष्टीमध्ये बंद करून टाका. तुम्ही जी म्हणतो ना आपण की टंगोळ काहीतरी करताय, प्रोकास्टिनेशन तुम्ही करताय, तर तसं करू नका. स्टॉप प्रोकास्टिनेशन. कारण काही दिवसांपासून तुम्ही प्रत्येक गोष्ट जर का पुढे ढकलत असाल, आता तुम्हाला जर का नॉर्मल गोष्ट आहे की तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं ही तुला टेस्ट करायची आहे, तुम्ही टेस्ट करायची आहे, तर तुम्ही ती करायला जात नाही, तर ती पुढे ढकलू नका. वेळच्या वेळी करा. जे एज्युकेशन घेत आहेत मुलं, त्या एज्युकेशन घेणाऱ्यांना, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हेच सांगितलं जातं आहे. अभ्यासाची टाळाटाळ करू नका. आज करू, उद्या करू, परवा करू, असं करू नका. पुढे जा. अभ्यास वेळच्या वेळी करा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. त्यातून म्हणतात ना की तुमचं जे आहे, जे डाएटसाठी आहे किंवा तुम्ही जे अभ्यास करताय त्यासाठी आहे किंवा तुम्ही काही म्हणतात ना की पर्टिक्युलर वेळेला तुम्ही जिममध्ये जाताय, तर आज सकाळी गेलो, उद्या संध्याकाळी जाईन, परवा दुपारी जाईन, असं करू नका. टाईम टू टाईम जा, टाईम टू टाईम औषधं घ्या, टाईम टू टाईम अभ्यासाला बसा. त्याचं एक म्हणतात ना की एक त्याचं टाईम टेबल बनवा आणि टाईम टेबलनुसार तुम्ही पुढे जा. ठोस पावलं उचला प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणतात ना की तुम्हाला एका दिवसामध्ये संपूर्ण डोंगर काय पार करायचा नाही आहे, पण एक पाऊल तर उचला. पाऊल उचलायचा प्रयत्न करा. स्वतःच्या इंट्युशनला म्हणतात ना की इंट्युशन तुम्हाला इन्स्पायर करेल, तर इंट्युशनकडे तुमच्या लक्ष द्या. तसंच तुम्हाला लॉ जर का आपण लिगली बघितलं तर तुमचं इंट्युशन तुम्हाला जे सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करा. शंका घेऊ नका मनामध्ये. ओव्हरकम तुम्ही स्वतःच करू शकाल यातून. तुम्हाला डाऊट घ्यायचे नाही आहेत मनामध्ये. तुम्ही जे पण काही तुमच्या समोर चॅलेंज येईल त्याला ओव्हरकम करायचा प्रयत्न करा. आणि मेन म्हणजे ॲक्शन घ्या. प्रत्येक गोष्टीवरती ॲक्शन घ्या. तुम्हाला जर का काही प्रेझेंटेशन दिलेलं आहे, तुम्हाला डील वगैरे होणार आहे किंवा तुमचं लव्ह रिलेशनशिपमध्ये आहात, लग्नासाठी आता पत्रिका जुळवून झालेली आहे, थांबा आपण थोडे दिवस थांबूया, मग एंगेजमेंट करूया. आत्ता काही दिवस चांगले नाहीत आणि मुलीकडचे सांगतात लवकर करूया, तर थांबू नका. लगेचच्या लगेच ॲक्शन घ्या. प्रोकास्टिनेशन करू नका. इतकंच तुम्हाला सांगितलं जातं या कार्डनुसार. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जे पण तुमच्याकडे काय आहे आतापर्यंत मिळालेलं आहे, सुख दुःख जे पण काय आहे युनिवर्सला सांगा. जे पण काही मला तू दिलेलं आहेस त्याच्याबद्दल मी आभारी आहे तुझा. त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड पे करा. थँक्यू बोला. थँक्यू युनिवर्स. जे चांगलं आहे त्याच्यासाठी तर तुम्ही नक्कीच बोलू शकता ना. एक पाऊल तर पुढे उचला. दोन्ही कार्डामध्ये तेच सांगायचं, एक पाऊल तर पुढे उचला. तर बघा युनिवर्स तुम्हाला साथ देतो की नाही. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.